नमस्कार. युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते. उन्हाळा सुरू झाला की वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात होते. वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणाचे पदार्थ आपण घरामध्ये करत असतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे तिखट सांडगे. तिखट सांडगे खरं तर हे उन्हाळ्यासाठीच नाही तर वर्षभरासाठी आपली एक अशी जोडणं आहे ज्याला भाजी आमटी काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा हे तिखट सांडगे आवर्जून केले जातात. आज हे तिखट सांडगे कसे करायचे तेच आपण पाहतोय. करायला खूप सोपे आहेत. सगळ्या डाळीचं प्रमाण मी इथे अगदी व्यवस्थित दिले. फक्त प्रमाणबद्ध डाळी घ्यायच्या आहेत, गिरणीतून जाडसर दळून आणायचे आणि आपल्याला तिखट सांडगे करायचे. पण बऱ्याच वेळेला तिखट सांडगे करत असताना ते पांढरे पडतात किंवा मग त्याला लवकर बुरशी लागते, खराब होतात, अशा बऱ्याच तक्रारी येतात. तर तसं होऊ नये यासाठी प्रत्येक स्टेप्स करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे मी तुमच्यासोबत अगदी सविस्तर पद्धतीने शेअर केलेलं आहे. सुरुवात करूया. तर इथं मी तिखट सांडगे करून घेतलेले आहेत. छान असे वाळलेले आहेत, वर्षभर साठवण्यासाठी तयार झालेत. खरं तर वाळवणीचे पदार्थ करायला सुरुवात करण्याआधी सर्वात आधी केले जातात ते तिखट सांडगे. माझ्याकडे सुद्धा तिखट सांडगे सर्वात आधी केले आणि त्यानंतर बरेचसे वाळवणीचे पदार्थ तयार झाले. पण ज्या दिवशी तिखट सांडगे केले त्या दिवशी आमच्या कॉलनीमध्ये कार्यक्रम होता, स्पीकरचा आवाज होता, त्यामुळे मी फक्त रेसिपी शूट केली आणि आता तुम्हाला ती एक्सप्लेन करणार आहे. तर हे तिखट सांडगे कसे केले ते पाहूयात. या डाळी घेत असताना इथं मी वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे. जे प्रमाण तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने हे सांडगे तुम्ही करू शकता. आज मी आमच्या कोल्हापुरी पद्धतीचे तुरीच्या डाळीचे सांडगे तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी सर्वात आधी काय साहित्य घेतले ते पाहूयात. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 5 डाळी घेतलेत. यामध्ये अर्धा किलो तुरीची डाळ म्हणजे 500 ग्रॅम तुरीची डाळ घेतली आहे. इथं आपण तुरीची डाळ अर्धा किलो घेतली. खरं तर तुरीच्या डाळीऐवजी तुरीचा कळणा आमच्याकडे वापरला जातो, पण शहरामध्ये तुरीचा कळणा मिळत नाही, त्यामुळे इथं आपण तुरीची डाळ वापरली. तुम्हाला जर तुरीच्या डाळीचा कळणा मिळाला तर सारख्याच प्रमाणामध्ये तुरीच्या डाळीचा कळणा वापरला तरी पण चालेल. पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम मटकीची डाळ आणि पाव किलो इथं मुगाची डाळ घेतली. जेवढी आपण तूर डाळ घेतली असेल त्याच्या निम्म्या भागामध्ये आपल्याला मूग डाळ आणि मटकीची डाळ वापरायची. सोबतच इथं आपण घेतलेली आहे उडदाची डाळ 125 ग्रॅम आणि हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ 125 ग्रॅम. मसाल्यांमध्ये आपल्याला लागतील 14 ग्रॅम जिरे आणि 8 ग्रॅम धने. आता या सगळ्याचं कपचं मेजरमेंट पाहूयात. तूर डाळ घेतली आहे 2 कप, मटकीची डाळ 1/4 कप, पिवळी मूग डाळ 1/4 कप, उडीद डाळ अर्धा कप आणि हरभरा डाळ पाऊण कप आणि धने जिरे प्रत्येकी 2 टेबलस्पून. आता या सर्व डाळी एका मोठ्या परातीमध्ये एकत्र करून घेऊ. या डाळी गिरणीतून अशाच दळून आणल्या तरी पण चालतील, पण बऱ्याच वेळेला ही डाळ जास्त दिवस टिकावी म्हणून यावरती कीटकनाशके किंवा बरीचशी पावडर लावलेली असते. तर ती स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहे. तर एक सुती कापड घ्यायचंय, याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि यातली थोडी थोडी डाळ करून आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे, म्हणजे याच्यावरती जी काही पावडर असेल ती सगळी निघून जाईल. तर इथं मी संपूर्ण डाळ पुसून घेतली. याच्यावरची बरीचशी पावडर निघून गेलेली आहे. आता या डाळी पुसत असताना यामध्ये आपण थोडंसं पाणी शिंपडलं होतं, त्यामुळे याला थोडासा ओलावा आल्यासारखं होतं किंवा यामध्ये थोडंसं मॉइश्चर होतं, म्हणून याला उन्हामध्ये किंवा फॅन खाली चांगलं सुकवून घ्यायचं आहे. तर इथं आपण हे संपूर्ण डाळी एकत्र करून घेतल्यानंतर 1/4 किलो डाळ तयार झाली. आज आपण 1/4 किलोच्या प्रमाणामध्ये डाळीचे सांडगे करतोय. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूयात. डाळ उन्हामध्ये चांगली कडकडीत होईपर्यंत वाळवून घेतली की यामध्ये घालायचे जिरे आणि धने. इथं धने जिरे कच्चेच वापरलेले आहेत, भाजून घेतलेले नाहीत. आता हे सगळं एकजीव मिसळून घेऊयात. इथं मी धने आणि जिरे अख्खे वापरलेले आहेत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही धने जिरेची पावडर नंतर पीठ मळत असताना घातली तरी पण चालते, पण त्यापेक्षा असे कच्चे धने आणि जिरे डाळीमध्ये घालून दळून आणल्यानं त्याचा स्वाद अजून चांगला लागतो. हे एकजीव मिसळून झालं की याला आपल्याला गिरणीतून जाडसर दळून आणायचंय. तिखट सांडग्यासाठी डाळ नेहमी ना जाडसर दळून आणायची, म्हणजे जाडसर गिरणीतून भरडून आणायचे. जर पीठ अगदी पातळ केलं ना तर सांडगे अगदी घट्ट घट्ट होतात आणि ते शिजताना नंतर शिजत नाही आणि चवीलाही फारसे चांगले लागत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तिखट सांडग्यासाठी डाळ दळत असताना जाडसरच भरडून आणायचे. इथे गिरणीतून मी हे जाडसर पीठ दळून आणलेलं आहे. हे पहा, आपला बारीक रवा असतो ना, अगदी त्या पद्धतीने याला जाडसर असं दळून आणलेलं आहे. आता पीठ दळून तयार झालं. गिरणीतून आणल्यानंतर याला एकदा जाड मोठ्या होल असणाऱ्या चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे गिरणीतून काही कचरा किंवा कसपट आला असेल तर ते सगळं निघून जातं. पीठ चाळण्यासाठी बारीक चाळण अजिबात वापरू नका, किंवा तुम्हाला जर स्वच्छतेची खात्री असेल तर डाळीचं पीठ तुम्ही तसंच वापरलं तरी पण चालू शकतं. आता यामध्ये बाकीचे मसाले आपल्याला घालायचे.
आता आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे 40 ग्रॅम लसूण। इथं मी लसणाच्या 2 गड्डी सोलून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये घालूयात कांदा लसूण मसाला 60 ग्रॅम। तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे जर तिखट असंच जर आपण डाळीच्या पिठामध्ये घातलं तर त्याच्या गाठी तशाच राहतात आणि एखादा सांडगा तिखट आणि एखादा सांडगा सपक लागू शकतो। त्यामुळे लसणासोबतच हे तिखट आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा लसूणच्या ज्या काही गाठी असतील त्या सगळ्या फुटून जातील। हे लसूण मिक्सरला फिरवत असताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। तयार झालेली ही लसणाची पेस्ट आपल्या डाळीच्या पिठामध्ये घालायची, सोबतच घालायचे चवीनुसार मीठ आणि हा लसूण आपल्याला या पिठाला चांगला चोळून घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं, लसणाचा सगळा फ्लेवर संपूर्ण पिठाला एकसारखा लागतो आणि सगळे सांडगे एकसारख्या चवीचे तयार होतात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी घातलेलं आहे, तेच यामध्ये मिसळून घेऊयात। माझ्याकडून मगाशी हळद घालायची राहिली होती, तर इथं अर्धा चमचा हळद घालून घेऊ। हळद सुद्धा या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आहे। तिखट सांडग्यामध्ये हळद घालत असताना मात्र अगदी थोडीशी घाला। हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर सांडगे वाळल्यानंतर काळे दिसतात, त्यामुळे हळद जास्त वापरायची नाही। अगदी थोडीशी हळद यामध्ये घालून घेतली। आता पाणी घालून हे सगळं एकजीव मळून घेऊयात। तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे इतकं घट्टसर असं पीठ मळलेलं आहे, खूप सेलसर मळायचं नाही, अगदीच खूप घट्ट सुद्धा मळायचं नाही। तर इथं पीठ मळून तयार झालं, एका बाउलमध्ये याला काढून घेऊ। आता हे जे पीठ आहे ते जाडसर दळलेलं असतं, त्यामुळे भिजायला थोडा जास्त वेळ लागतो। पण हे पीठ आपण ज्यावेळेला भिजायला ठेवतो त्यावेळेला कोरडं पडून घट्ट होण्याची शक्यता असते। म्हणून मग काय करायचं, याच्या पिठामध्ये असं थोडंसं मध्ये खड्डा करायचा आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय, वरून सुद्धा थोडंसं पाणी लावायचं, वर प्लेट झाकायची आणि हे डाळीचं जे पीठ आहे ते आपल्याला एक अर्धा पाऊण तास किंवा एखादा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। हे पीठ 1 तास भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता छान असं भिजलेलं आहे। आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। लक्षात घ्या, सांडग्याचं पीठ ज्यावेळेला आपण मळतो त्यावेळेला अजिबात यामध्ये कोथिंबीर घालायची नाही, कारण हे पीठ आपण भिजत ठेवतो आणि जर कोथिंबीर त्यामध्ये सुरुवातीला घातली तर ती कोथिंबीर पाणी शोषून घेते आणि कुजल्यासारखी किंवा काळपट अशी दिसायला लागते। त्याची चव सुद्धा नंतर बदलत राहते। त्यामुळे आधी पीठ भिजवून घ्यायचं आणि मग यामध्ये कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर पटकन मिसळून घ्यायचंय आणि लगेच त्याचे सांडगे तोडायचे। कोथिंबीर उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे ती वाळते आणि त्याचा स्वाद चांगला टिकून राहतो। तर इथं कोथिंबीर घालून मी हे सगळं पीठ एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे सांडगे घालण्यासाठी पीठ आपल्या तयार झालंय, याचे पटकन सांडगे तोडेल। तर सांडगे तोडण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय, पाणी खूप घ्यायचं नाही। पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हात फक्त पाण्यामध्ये ओलवून घ्यायचंय। तयार पिठातलं थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि हे पीठ थोडंसं असं हातामध्येच लांब करायचंय आणि अंगठ्याच्या साह्याने आपल्याला याचे सांडगे तोडून घ्यायचे। सांडगे तोडत असताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। जर पाण्याचा वापर जास्त केला तर सांडगे हे चवीला चांगले लागत नाहीत, कारण सतत पाणी वापरल्यामुळे ना त्याचा तिखटपणा कमी होत जातो आणि सांडगे पांढरे सुद्धा दिसतात। त्यामुळे पाणी जास्त वापरू नका। आता सांडगे घालण्यासाठी इथं मी एक प्लास्टिकचा पेपर घेतलाय, याला तेल वगैरे लावलेलं नाहीये। तेल न लावता सुद्धा ही सांडगे अगदी सहजरित्या या प्लास्टिकवरून निघतात, त्यामुळे तेल लावायची गरज नाही। पण जर तुमच्याकडे प्लास्टिक नसेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा ही सांडगे घालू शकता। ताटाला मात्र अगदी थोडंसं तेल लावा, खूप जास्त तेल लावू नका। जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर तो वास नंतर सांडग्यांना लागतो आणि नंतर सांडग्यांना तो उग्र वास धरू शकतो, त्यामुळे तेल पण जास्त वापरायचं नाही। अंगठ्याच्या साह्याने अगदी एकसारखे असे हे सांडगे आपल्याला तोडून घ्यायचे। सांडगे तोडताना खूप मोठे नका तोडू, नाहीतर मग ते भाजीमध्ये व्यवस्थित शिजत नाही। आणि तोडताना अगदी एकसारख्या आकाराचे तोडायचे। जर लहान मोठे झाले ना तर लहान सांडगे पटकन शिजतात आणि मोठे सांडगे शिजायला वेळ लागतो, त्यामुळे ते कुठं तरी भाजीची चव बिघडते। त्यामुळे सांडगे तोडताना एकसारख्या आकाराचे तोडून घ्यायचे। सांडगे तोडत असताना जर बोटाला पीठ चिकटते असं वाटलं तर आपल्या हाताची बोटं, अंगठा आणि एखादा बोट पाण्यामध्ये बुडवून फक्त घ्यायचंय आणि लगेच सांडगे तोडायचे। सांडगे तोडण्यासाठी पाण्याचा वापर जास्त करू नका। इथं मी संपूर्ण सांडगे एकसारखे तोडून घेतलेले आहेत, घरामध्येच वाळवायला घातले। तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये वाळत घातले तरी पण चालतील। तर इथं आपले सांडगे सगळे मी वाळवून घेतलेले आहेत आणि वर्षभर साठवण्यासाठी तयार झाले। आता हे सांडगे वाळवत असताना मी याला घरामध्ये सुकवून घेतलं। खिडकीतून जे ऊन येत होतं, हवा खेळती होती, त्या हवेलाच आणि त्या उन्हालाच मी हे 2 दिवस घरामध्ये सांडगे सुकवून घेतले आणि तिसऱ्या दिवशी मात्र गॅलरीमध्ये कडक उन्हामध्ये एकदा याला वाळवून घेतलेलं आहे।
तुमच्याकडे जर कडक ऊन येत असेल तर 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतले तरी पण चालतात. फक्त जास्त ऊन देऊ नका, कारण जितका जास्त वेळ तुम्ही उन्हामध्ये याला वाळवाल ना तितका याचा रंग पांढरा पडत जातो. त्यामुळे जास्त ऊन पण द्यायचं नाही. तर इथे हे सांडगे आपले वाळवून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आज आपण तिखट सांडगे कसे करायचे ते पाहिलं. काही जण याला मिश्र डाळीचे वडे म्हणतात, काही जण डाळीचे वडे म्हणतात. काहीही प्रत्येक भागातल्या बोलीभाषेनुसार शब्द बदलतात. अगदी त्याच पद्धतीने आमच्या भागात त्याला तिखट सांडगे म्हणतात. तर असे हे तिखट सांडगे आपले तयार झाले. तिखट सांडगे करत असताना एक 2-3 गोष्टी मात्र लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे डाळी व्यवस्थित मोजून घ्या. त्या डाळी स्वच्छ पुसून घ्यायचे. पुसल्यानंतर त्यातमधला पाण्याचा जो अंश असतो तो सगळा आपल्याला वाळवून घ्यायचा आहे आणि मगच गिरणीतून याला जाडसर दळून आणायचंय. पीठ नेहमी जाडसरच दळायचं, अगदी बारीक अजिबात दळू नका. जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये करत असाल तर सहज मिक्सरमध्ये सरळ दळून घ्या. आणखीन एक गोष्ट म्हणजे तिखट सांडगे करत असताना इथं आपण रंगाची मिरची पावडर अजिबात वापरलेली नाही आणि वापरू पण नका. तर मिरची पावडर ज्यावेळेला आपण या पिठामध्ये घालतो त्यावेळेला ती दिसायला खूप सुंदर दिसतं, पण ज्यावेळेला उन्हामध्ये वाळवायला सुरुवात होते जसे हे सांडगे वाळत राहतात ना तसा त्याचा मिरचीचा जो रंग असतो तो उडत राहतो आणि सांडगे जे आहेत ते नंतर पांढरे पडतात. त्यामुळे वाळवणीचा कोणताही पदार्थ असू दे त्यामध्ये मिरची पावडर नाही वापरायची रंगामध्ये, कारण ते पदार्थ नंतर पांढरट दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे सांडगे व्यवस्थित वाळवून घ्या. आतपर्यंत व्यवस्थित वाळले पाहिजेत, म्हणजे मग ते वर्षभर टिकतात. आणि सांडगे तोडत असताना पाण्याचा वापर कमी करा, म्हणजे मग सांडगे चवीला पण चांगले लागतात आणि पांढरे सुद्धा पडत नाही. तर अशा पद्धतीने आज आपण तिखट सांडगे कसे करायचे ते पाहिलं. तुम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने तुरीच्या डाळीचे सांडगे नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.